बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही लुडो, बुद्धिबळ तसेच कॅरम असे खेळ खेळत होते, बरोबर की नाही? त्याच्यात तुमचं मनोरंजन व्हायचं. पण या खेळामध्ये मनोरंजनाबरोबरच तुमचा अभ्यास पण होणार आहे. तर चला, हा खेळ कसा खेळायचा ते आपण खेळता खेळता पाहू आणि त्याचे नियम काय आहेत ते पण खेळताना बघूया. तर या खेळामध्ये 4 जण आहेत: केशव, रुद्र, प्रांजल आणि वैष्णवी. हे 4 जण हा खेळ खेळत आहेत. आजच्या काळात शिक्षक होणं म्हणजे क्रिएटिव्हिटी, कंटेंट आणि टेक्नॉलॉजी यांचं परफेक्ट मिश्रण. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ. लेसन प्लॅन्स, ॲडमिशनचं काम, विद्यार्थ्यांची काळजी आणि स्वतःचा विकास हे सगळं एका दिवसात सांभाळावं लागतं. म्हणूनच आपल्याला हवी स्मार्ट मदत, अशी टूल्स जे आपल्या बरोबर काम करतील, विरोधात नाही. आणि हेच कारण मी सॅमसंग गॅलेक्सी इम्पॉर्ट जॉईन केलं. इथे AI टूल्स आहेत जे वेळ वाचवतात, मायक्रो लर्निंग व्हिडिओज आहेत जे आपण कधीही बघू शकतो आणि टीचर प्लसचे खास फायदे आहेत. हे फक्त टेक्नॉलॉजी नाही, हे शिक्षकांसाठी एक कम्युनिटी आहे जिथे आयडियाज शेअर होतात, वेलनेस टिप्स मिळतात आणि आपण सगळे एकत्र वाढतो. शिक्षक म्हणून मला जे हवं होतं, जसं वेळ वाचवणे, अधिक प्रेरणा मिळणे आणि स्मार्ट पद्धतीने शिकवणे, ते सगळं इथे आहे. माझ्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी इम्पॉर्ट म्हणजे शिक्षकांना खरं सामर्थ्य देणे होय. चला तर मग आपण खेळ खेळूया. चल केशव खेळ. बघा केशवने पाडलाय 1. केशवला 1 पडला. त्याने त्याची सोंगटी जी होती ती इथे ठेवली आणि ते गुलाबी कलरच्या बॉक्समध्ये आले. म्हणून केशव काय करेल, गुलाबी रंगाचं एक कार्ड उचलेल. ते कार्ड आहे काय केशव, दाखव. 15/5. 15/5. मग त्याचं उत्तर केशव सांगेल. 3. केशवने उत्तर सांगितलं 3, जे की बरोबर आहे. म्हणून ते कार्ड कोणाचं झालं, केशवचं झालं. आता रुद्रची टर्न. रुद्र खेळ. रुद्रला किती पडले, 6. चल रुद्र मोज. 1 2 3 4 5 6. रुद्रला पण गुलाबीच कार्ड मिळाले, त्यामुळे रुद्र आता बघेल 15 - 4 11. व्हेरी गुड. आता रुद्रचंही उत्तर बरोबर आलं, 15 - 4, म्हणून हे कार्ड रुद्रचं झालं. अशा पद्धतीने आपण खेळत असताना आपल्याला जितके जास्त कार्ड ज्याच्याकडे येतील तो जिंकणार आहे या खेळात. मग प्रश्न पडतो की हे बोनस काय, तर ज्याची सोंगटी इथपर्यंत येते, इथे आली, या बोनसच्या घरामध्ये आली, तर त्याला एक एक्स्ट्रा कार्ड मिळतं. आणि आपल्याला माहिती आहे याचा नियम की जितके जास्त कार्ड तितका तो विजेता. म्हणजे ज्याच्याकडे जास्त कार्ड असेल तो काय राहील, विजेता किंवा जिंकणारे हा खेळ. बरोबर घे. आता प्रांजल खेळते. प्रांजललाही 1च पडला, तिलाही गुलाबीच कार्ड मिळते. 4/2 पडलेत प्रांजलला. 2. व्हेरी गुड. तेही प्रांजलचं झालं. आता तू खेळ वैष्णवी. 6. वैष्णवीला पण 6च पडलेत. 1 2 3 4 5 6. वैष्णवीला गुलाबी कार्ड मिळालेलं आहे. प्रत्येकाला गुलाबीच कार्ड मिळत आहे. 6 × 7. 6चा पाढा तुला 7पर्यंत बोलायचं. बोल बेटा. काय बेटा उत्तर, 42. व्हेरी गुड. म्हणजे आता ते कार्ड तुझं झालं. चल केशव पुढे तू खेळ. किती, 5 पडलेत केशवला. 1 2 3 4 5. पुन्हा गुलाबीच कार्ड. 20 - 9. काय तर त्याचं उत्तर, 20 मधून 9 गेले किती, 11. व्हेरी गुड, 11. चल पुढे खेळ. रुद्रला पडले 2. 1 2. व्हेरी गुड. आता रुद्र काय करेल, हिरवा कलर मध्ये आला की नाही, हिरव्या बॉक्स मध्ये. मग रुद्र हा कार्ड घेईल. आता हा कार्ड काय आहे, राधा टिंब मुलगी आहे. आता तुला विशेषण शोधायचे. काय येईल बरं याच्यातलं विशेषण, हसरी. व्हेरी गुड. राधा हसरी मुलगी आहे. म्हणून मग आता हे काय झालं, रुद्रचं. अशा पद्धतीने चल बेटा खेळ. प्रांजलला पुन्हा 6 पडले. 1 2 3 4 5 6. आता निळ्या कलरचं कार्ड काय बेटा, ते 11 + 2 किती होतात. आता प्रांजल आपल्याला 11 + 2चं उत्तर सांगेल. 11च्या पुढे 2 किती झाले बेटा, 13. 11 + 2 13. ते कार्ड प्रांजलचं झालं. बरोबर. जर एखाद्याचं उत्तर चुकलं तर ते कार्ड पुन्हा इथेच ठेवायचं. खेळ बेटा. 3 पडलेले. वैष्णवी चालू तुझी सोंगटी.
1 2 3 पिवळ्या कलरचं. आता हे पिवळ्या कलरचं कार्ड आहे, त्याच्यावर काय आहे गणित दाखवा आधी बेटा. हा 15 वजा 4 काय आलं उत्तर बेटा. 11. व्हेरी गुड. आता ते कार्ड तुझं झालं, कळलं. चल केशव खेळ. केशवला पडले 2 1 2. हा आता ते हिरव्या कलरचं घ्यायचं. 15/5. हा काय उत्तर येईल त्याचं. 3. अगदी बरोबर. चल घे बेटा. 5. 1 2 3 4 5. हे बघा, जर समजा इथे होती की नाही याची सोंगटी रुद्रची, जर रुद्राला 4 पडले असते ना, सॉरी इथे होती ना, 1 2 3 3 पडले असते तर त्याला बोनस हे कार्ड मिळालं असतं. पण त्याला 5 पडले म्हणून त्याची सोंगटी इथे गेली, म्हणजे ब्ल्यू घरात गेले, आणि त्यामुळे त्याला मिळणार आहे हे 18/9. काय उत्तर आलं त्याचं. 18/9. 2. व्हेरी गुड. हे कार्ड झालं रुद्रचं. बरोबर. घे बेटा. प्रांजलला पडलेत 6. मोज प्रांजल. 1 2 3 4 5 6. प्रांजललाही हे कार्ड मिळाले. दाखव बेटा इथे काय आहे ते. 15/3. बघ बेटा 15/3 काय उत्तर आहे त्याचं. 5. व्हेरी गुड. हा वैष्णवी खेळ बेटा. वैष्णवीला किती पडले. 4. वैष्णवी कोणती गोटी बेटा तुझी. ही 1 2 3 4. आता वैष्णवी काय करेल, निळ्या कलरचा कार्ड घेईल जे आहे 18 वजा 9 आणि त्याचं उत्तर सांगेल. अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. पूर्ण कार्ड संपेपर्यंत खेळ खेळू शकता. आणि सर्वात शेवटी ज्याच्याकडे जास्त कार्ड येतील आणि प्लस एक्स्ट्रा बोनस कार्ड येतील, असे सर्व जास्त ज्याच्याकडे कार्ड येतील तो या कार्डचा विजेता असेल. म्हणजे काय होतं तुमचं इथे मनोरंजन पण होतं, छानपैकी खेळला जातो की नाही खेळा. हा आणि त्याबरोबरच काय होतं तुमचा अभ्यास पण होतो. आवडला तुम्हाला गेम. व्हेरी गुड.